Welcome student in this video. Standard formulae. Idempotent law. P and P logical equivalence to P. P or P logical equivalence to P. Commutative law. Commutative म्हणजे उलट सुलट. Commutative याचा अर्थ काय तर उलट सुलट. तर फॉर एक्झाम्पल 2 + 3 = 3 + 2 म्हणजे ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. सेम डिसंक्शन इज कॉम्युटेटिव्ह म्हणजे हे स्टेटमेंट उलट सुलट असले तरी ट्रूथ टेबल सेम असतो किंवा कंजंक्शन उलट सुलट असले तरी ट्रूथ टेबल सेम असतो. इज कॉल्ड कॉम्युटेटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ मीन्स P and Q and R लॉजिकल इक्विव्हॅलन्स. P and Q and R लॉजिकल इक्विव्हॅलन्स P and Q and R म्हणजे ब्रॅकेट कुठेही घातला नाही घातला तरीसुद्धा चालू शकतो. फॉर एक्झाम्पल 2 + 3 + 5 या तिघांची ॲडिशन किंवा 2 + 3 यांची ॲडिशन करायची, त्यामध्ये 5 ॲड केलं किंवा 2 सेपरेट ठेवलं आणि 3 + 5 यांची ॲड करून त्यामध्ये 2 ॲड केलं, सर्वांचं सेम असतं. इज कॉल्ड असोसिएटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय? P and Q or R म्हणजे या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. आता मल्टिप्लाय करताना आता हे कनेक्टिव्ह ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये घ्यायचं आणि हे कनेक्टिव्ह ब्रॅकेटच्या आतमध्ये त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे P and Q or P and R इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सेम फॉर्म्युला असा. डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ऑफ कंजंक्शन सेपरेट निगेशन ऑफ देअर डिस्टंक्शन. निगेशन ऑफ डिस्टंक्शन सेपरेट निगेशन ऑफ देअर कंजंक्शन. आयडेंटिटी लॉ. P and T, P and F, P or T आणि P or F. आता या ठिकाणी हे आयडेंटिटी म्हणजे वन स्टेटमेंट, एकच स्टेटमेंट आहे, दुसरं हे ट्रूच असतं. आता हे लक्षात कसं ठेवायचं? P हे स्टेटमेंट, तर P and T लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू P आहे. P हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. फॉर एक्झाम्पल हे स्टेटमेंट जर ट्रू असेल, कंजंक्शन T म्हणजे टेबलवरून पाहिलं तर दोन्ही T असेल तर T. सपोज P हे स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर फॉल्स अँड T काय असतं? फॉल्स असतं. अँडचा अर्थ काय? दोन्हीत T असेल तर T म्हणजे हे डिपेंड्स आहे T वरती. इथं F आहे म्हणून इथे F म्हणजे थोडक्यात ह्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय असणार आहे? P. सेम फॉर्म्युला P अँड F लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू F असतं. आता या ठिकाणी P अँड F लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू F. P हे स्टेटमेंट ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. अँड सेम आणि हे फॉल्स आहेच. T अँड F असतं. F अँड F असतं. हे टेबलवरून म्हणजे हे ह्याच्यावरती डिपेंड्स नाही, म्हणजे P वर डिपेंड्स नाही, हे स्टेटमेंट कायमचं फॉल्स असतं. नेक्स्ट P or T. P or T लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू T. आता P हे स्टेटमेंट एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. ऑर T आणि हे ऑर T. आता या ठिकाणी ऑरचा अर्थ काय? एकामध्ये T असेल तर T, एकामध्ये T असेल तर T म्हणजे हे कायमचं ट्रू असतं. नेक्स्ट P or F. P or F लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू F. आता P हे स्टेटमेंट एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. ऑर F. ऑरचा अर्थ काय? एकात T असेल तरी T, एकात T असेल तर T. आता यामध्ये दोन्हीत फॉल्स आहे म्हणून फॉल्स म्हणजे हे ह्याच्यावर डिपेंड्स आहे, म्हणजे थोडक्यात हे P वरती डिपेंड्स आहे. देन कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉचा अर्थ काय? P कंजंक्शन निगेशन P ह्याचंच निगेशन. आता P म्हणजे P कंजंक्शन निगेशन P, तर याचा कॉम्प्लिमेंट लॉ काय असतो? P जर स्टेटमेंट ट्रू घेतलं तर हे फॉल्स असणारच आहे आणि P जर स्टेटमेंट हे फॉल्स घेतलं तर हे ॲटोमॅटिक ट्रू येतं. याचा टेबल काय? T अँड F असतं. F अँड T असतं. अँड म्हणजे कंजंक्शन, दोन्हीमध्ये T असेल तर T, अदरवाईज फॉल्स म्हणजे याचा स्टँडर्ड फॉर्म्युला F आहे. तर P ऑर निगेशन P लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू T. आता हे लक्षात कसं ठेवणार? P
ऑर निगेशन पी लॉजिकल इक्विलन्स टू टी असतं. आता पी हे स्टेटमेंट असतं, एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. हे जर ट्रू असलं तर हे ऑटोमॅटिक फॉल्स असणार, हे जर फॉल्स असेल तर हे ऑटोमॅटिक ट्रू असणार. आता ऑरचा फॉर्म्युला काय, एकात टी असेल तरी टी, एकात टी असेल तर टी, म्हणजे हे काय आमचं ट्रू असतं. अशा पद्धतीने फॉर्म्युला. आता अब्सॉर्प्शन लॉ, पी ऑर इंटू ब्रॅकेट पी अँड क्यू, यामध्ये दोन्ही ठिकाणी पी आहे म्हणून पी, नंतर पी अँड इंटू ब्रॅकेट पी ऑर क्यू, दोन्हीत पी आहे म्हणून पी, इज कॉल्ड अब्सॉर्प्शन लॉ. नेक्स्ट कंडिशनल लॉ, पी इम्प्लाइज क्यू, negation P or Q. And by conditional law, P by conditional Q, P implies Q and Q implies P. एकदा असं घ्यायचं आणि एकदा असं घ्यायचं आणि परत तिथं कंडिशनल लॉ यूज करायचा. पहिल्याचं निगेशन दुसरं आहे तसं, मीन्स पहिल्याचं निगेशन ऑर Q अँड पहिल्याचं निगेशन ऑर सेकंड. तर हे स्टँडर्ड फॉर्म्युले हे पार्ट असले पाहिजेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, write the negation of the following using rule. तर निगेशन तयार करायचं. आता P और Q अँड Q और निगेशन R, तर हे टोटल स्टेटमेंट पॅटर्न दिले. ह्या टोटल स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन मीन्स निगेशन ऑफ हे टोटल स्टेटमेंट पॅटर्न. आता या ठिकाणी हा ब्रॅकेट म्हणजे ह्याला एक स्टेटमेंट समजायचं आणि हे दुसरं स्टेटमेंट, म्हणजे दोन स्टेटमेंटच्या मध्ये कंजंक्शन आहे, म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन इज सेपरेट निगेशन ऑफ देअर डिस्जंक्शन. म्हणजे कोणता लॉ, डी मॉर्गन्स लॉ यूज केला. म्हणजे निगेशन हा ब्रॅकेट, कंजंक्शन असेल तर डिस्जंक्शन, निगेशन दुसरा ब्रॅकेट. रिझन काय लिहायचं, डी मॉर्गन्स लॉ. आता निगेशन ऑफ डिस्जंक्शन, सेपरेट निगेशन ऑफ देअर कंजंक्शन, निगेशन ऑफ डिस्जंक्शन, सेपरेट निगेशन ऑफ देअर कंजंक्शन, ऑल्सो डी मॉर्गन्स लॉ. आता या ठिकाणी हा ब्रॅकेट सेम, निगेशन ऑफ निगेशन ओरिजिनल स्टेटमेंट, निगेशन ऑफ निगेशन. आता नंतर तर या ठिकाणी हे उलटं लिहायचं. तर उलटं का लिहायचं, तर या ठिकाणी निगेशन क्यू आहे, हे निगेशन क्यू या साईडला असलं पाहिजे, म्हणजे कॉम्युटेटिव्ह लॉ म्हणजे उलट सुलट, मागं पुढं लिहिलं तरी चालेल. म्हणजे हे इकडे घेतलं, हे इकडे घेतलं. आता या ठिकाणी हे कंजंक्शन आहे, हे कंजंक्शन आणि बाहेर डिस्जंक्शन आहे, म्हणजे निगेशन क्यू हे ब्रॅकेटच्या बाहेर काढता येईल. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा. तो कसं करायचा, जे आत कनेक्टिव्ह आहे ते बाहेर घ्यायचं, बाहेर आहे ते आत घ्यायचं. म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये कनेक्टिव्ह आहे त्याला बाहेर घ्यायचं, म्हणजे बाहेरचं आहे ब्रॅकेटच्या बाहेर त्याला आतमध्ये घ्यायचं. म्हणजे निगेशन क्यू हे कॉमन काढलं, इंटू ब्रॅकेट निगेशन पी ए ऑर आर. तर या ठिकाणी या स्टेटमेंट पॅटर्नचं हे निगेशन. नेक्स्ट एक्झाम्पल, पी इम्प्लाइज क्यू ऑर आर. तर ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ इंटू ब्रॅकेट ऑर क्यू. आता ब्रॅकेट म्हणजे एक स्टेटमेंट समजा, तर निगेशन ऑफ डिस्जंक्शन, सेपरेट निगेशन ऑफ देअर कंजंक्शन, डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ऑफ इम्प्लाइजचं निगेशन काय असतं, पहिलं स्टेटमेंट आहे तसं, कंजंक्शन दुसऱ्याचं निगेशन, आणि अँड निगेशन आर ॲज इट इज. तर ह्याचं निगेशन हे. नेक्स्ट क्वेश्चन, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट P or Q and P or negation Q is logical equivalence to P. तर हेच एक्झाम्पल आपण ट्रूथ टेबलनं सुद्धा प्रूव्ह करू शकतो. परंतु या ठिकाणी क्वेश्चन काय विचारला आहे, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. मग या ठिकाणी हे LHS घेतलं. आता या ठिकाणी हे P हे बाहेर काढलं, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. मग या ठिकाणी बाहेर कनेक्टिव्ह आहे त्याला आत घेऊ, जे आतमध्ये कनेक्टिव्ह आहे त्याला बाहेर घेऊ. म्हणजे पी कॉमन काढलं, पी ऑर क्यू बाहेरचं कनेक्टिव्ह आतमध्ये आणि निगेशन क्यू. लॉचं नाव डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता क्यू अँड निगेशन क्यू स्टेटमेंट एक आहे परंतु उलट सुलट आहे. इथं ट्रू असेल तर इथं ॲटोमॅटिक फॉल्स होणार, इथं फॉल्स असेल तर इथं ॲटोमॅटिक ट्रू. म्हणजे कोणता लॉ,
कॉम्प्लिमेंट लॉ, तर याचं काय असणार आहे यप. समजा इथं ट्रू घेतलं तर हे ऑटोमॅटिक फॉल्स, म्हणजे टी अँड यप यप असतं, आणि इथं फॉल्स घेतलं हे ऑटोमॅटिक ट्रू असणार. यप अँड टी फॉल्स, म्हणजे लॉचं नाव आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आता या ठिकाणी एकच स्टेटमेंट आहे पी ऑर यप. आता ऑरचा अर्थ काय किंवा, म्हणजे पी जर स्टेटमेंट ट्रू असेल म्हणजे टी ऑर यप टी असतं,